नमस्कार. स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलमध्ये क्युरियस क्यूब्स. तर तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की नेमका हा चॅनल कशासाठी आहे? ह्या चॅनलवर जे कोणी माहिती सांगणार आहे ती व्यक्ती नेमकी कोण आहे? आणि नेमकं काय काय होणार आहे पुढे? तर हेच जाणून घेण्यासाठी आपण हा आजचा व्हिडिओ करत आहे. स्पेसिफिकली हा इंट्रोडक्शन टाईप व्हिडिओ आहे. तर मी सर्वात प्रथम माझ्या स्वतःबद्दल माहिती सांगेन. मी आरती शरद खेडकर. मी पुण्यामध्ये राहते. माझ्या फॅमिलीबद्दल सांगायचं झालं तर आमच्या घरामध्ये मी, आई म्हणजे माझ्या सासूबाई, माझी नणंद पल्लवी, माझा हसबंड आणि माझी मुलगी 2.5 वर्षाची मुलगी, असे आम्ही 5 जण राहतो. आम्ही दोघेही जर्मन कंपनीमध्ये जॉबला आहोत. दोघांचंही इंजिनिअरिंग झालेलं आहे. माझ्या पॅरेंट्सबद्दल सांगायचं झालं तर माझे वडील ड्रॉइंग टीचर आहे आणि आई हाऊसवाईफ आणि मला 2 बहिणी आहेत. हे झालं फॅमिलीबद्दल. पण मग माझ्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर माझं शिक्षण मराठी मीडियममध्ये झालं आहे. कंप्लीट मराठी मीडियम 10वीपर्यंत, म्हणजे जे आजकाल म्हणतात ना की सेमी इंग्लिश असतं काहींचं, तर माझं तसंही नव्हतं. माझं कंप्लीट मराठी मीडियम होतं. त्यानंतर मी 11वी-12वी केली महिलाश्रम ज्युनियर कॉलेजमधनं, जे महर्षी कर्वेंची स्त्री शिक्षण संस्था आहे कर्वेनगरमध्ये. 100 वर्षाहूनही अधिक वर्ष ती संस्था चालत आली. त्या संस्थेमध्ये मी 11वी-12वी सायन्स केलं. प्लेन सायन्स होतं माझं. त्यात फिजिक्स, मराठी, इंग्लिश, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी हे सगळे सब्जेक्ट माझे होते. जेव्हा मी मराठी मीडियममधनं कम्प्लिटली इंग्लिश मीडियममध्ये आले, म्हणजे सायन्सला, जेव्हा सगळे सब्जेक्ट इंग्लिशमध्ये होते, तेव्हा थोडा कुठेतरी कॉन्फिडन्स हलला होता माझा की हे आपल्याला जमेल की नाही. पण प्रोफेसर्सनी सांगितलं होतं आम्हाला की स्टार्टिंगला हे सर्व इंग्लिशमध्ये असल्याने तुम्हाला भीती वाटू शकते, पण 6 महिने पेशन्स ठेवा आणि मग बघा तुम्हाला कळायला लागेल. तर मग 6 महिने मी कितीही भीती वाटत असली तरी माझा निर्णय ठाम होता की मला सायन्समध्येच पुढे करिअर करायचं आहे. अशा पद्धतीने मला 12वीला 78.50% पडले. त्यानंतर मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. माझं इंजिनिअरिंग महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेनमधनं झालं. ते भारतातलं पहिलं मुलींचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तिथून माझं शिक्षण झालं. तिथेही भलेही मी मराठी बॅकग्राऊंडमधनं आले असेल, मला इतर मुलांइतकं फास्ट इंग्लिश बोलता येत नसेल किंवा फास्ट समजतही नसेल, तरी मी माझं प्रयत्न चालू ठेवले. कॉन्स्टंटली मी सर्व गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने 2016मध्ये मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी KSB टेकमध्ये जॉबला लागले. तिथे मी स्टार्टिंगला ट्रेनिंगवर लागले आणि तिथून मला जर्मनीला जाण्याची संधी भेटली. तिथेही मी 2 वेळेस गेले आणि 3-3 महिने राहिले. आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की जर मी मराठी बॅकग्राऊंडमधनं आले, तर मला हे इंजिनिअरिंगमध्ये किंवा 11वी-12वी सायन्सला काही प्रॉब्लेम फेस करावे लागलेत का? आणि माझ्या भाषेचा मला कुठं तोटा झाला आहे का? तर नक्कीच नाही. सर्वांनी एक समजून घ्या की भाषा हे फक्त माध्यम आहे. तुम्हाला खरंच शिकण्याची इच्छा असेल तर भाषा तुम्ही महिनाभरातही शिकू शकता. भाषेमुळे तुमचं अडत नाही. भाषा फक्त देवाणघेवाणीचं एक माध्यम आहे. मग ते माध्यम 50% जरी तुम्हाला जमत असेल ना, चालून जातं. तुमची कामं आरामात होतात. असे खूप कमी जॉब असतात की तिथे तुम्हाला खूप हाय लेव्हलची ती लँग्वेज जमली पाहिजे. मग ती कोणती असो, मराठी असो, जर्मन असो, इंग्लिश असो, हिंदी असो. तर आपण कोणत्या फील्डमध्ये जातोय, आपल्याला कोणतं काम जमतंय, त्या कामाविषयी जर आपण प्रामाणिक असेल तर भाषेमुळे तुमचं कधीच नुकसान होत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. बऱ्याचदा असं होतं की लोकांचं मत असतं की इंग्लिश मीडियमला टाकलं की मुलं कॉन्फिडंट होतात, मराठी मीडियमला टाकलं की नाही होत. पण असं काही नाही आहे. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही मराठी मीडियममधनं आलो आहे आणि आम्ही दोघंही जर्मन MNCमध्ये जॉबला आहोत. पण आम्हाला ह्या गोष्टीचा तोटा कुठेच जाणवला नाही. माझे मिस्टरसुद्धा जर्मनीला जाऊन आलेले आहेत. त्यांनाही कुठेही नाही वाटलं की ते मराठी मीडियममधनं आलेत म्हणून त्यांचं कधी नुकसान झालं. तर ह्याच लेवलपर्यंत आम्ही कसं पोचलो, नेमकं आम्हाला कोणत्या गोष्टींचा फायदा झाला, हे आपण येणाऱ्या इतर व्हिडिओमध्ये बघू. मेनली हा चॅनल जो असेल माझा तो एज्युकेशनल चॅनल आहे. मग आता तुम्ही म्हणता की असे खूप सारे यूट्यूबवर एज्युकेशनल चॅनल आहेत. मग आमच्या चॅनलमध्ये असं विशेष काय? या चॅनलमध्ये मेन फोकस आपला कशावर असेल, हाही तुम्हाला प्रश्न पडला असेल. जर एज्युकेशनल चॅनल असून नुसतं उपयोग नाही. आम्ही एखादी गोष्ट येऊ, बेसिक कन्सेप्ट शिकवून जाऊ आणि निघून जाऊ.
पण त्या मुलांमध्ये खरंच रुजल्या गेल्यात की नाही हे चेक करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हा चॅनल आपण लहान मुलांपासून स्टार्ट करतोय. लहान मुलांच्या बेसिक कन्सेप्ट कशा क्लिअर करायच्या, ह्या वयात अशा कोणत्या गोष्टी त्यांना शिकवायच्या की तुम्हाला पुढे जाऊन त्यांचा अभ्यास घेण्याची कधी गरज नाही लागणार किंवा त्यांना स्वतःहून त्या गोष्टी आत्मसात करायला कधी प्रॉब्लेम नाही येणार. मेनली माझा फोकस असेल हा लॉजिकल किंवा क्रिटिकल थिंकिंगवर. कारण ही गोष्ट शिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यात जाऊ द्या ती लागते, कोणत्याही क्षेत्रात जाऊ द्या ती लागते. मग ते मुलांमध्ये लहानपणापासून कसं विकसित करायचं, ते कोणत्या वयापासून विकसित करता येतं हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जर आपण जेव्हा बघतो की स्कॉलरशिपची एक्झाम असते 5वीची, जर कुणाची मुलं असतील आत्ता 5वीला, तर एक बुद्धिमत्ता चाचणी म्हणून सब्जेक्ट असतो किंवा इंग्लिशमध्ये त्याला इंटेलिजन्स टेस्ट म्हणतात. मग ते शिकण्यासाठी तुम्हाला 4 गोष्टी लिहून दिल्या, त्या तुम्ही पाठ केल्या आणि मग सोडवलं तर होणार आहे का? नाही, ते तसं नक्कीच होत नाही. त्याच्यासाठी आपल्या ब्रेनमध्ये ती ॲबिलिटी डेव्हलप करायला लागते की ते प्रश्न सोडवण्याची जी स्किल आहे, तर ते तुमच्या ब्रेनमध्ये डेव्हलप झालं तर तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही लेवलला त्या प्रकारचे सब्जेक्टचे मध्ये चांगले मार्क्स आणू शकता. आता हे फक्त मार्क्स आणण्यासाठी नाही. जे कोणी पालक आत्ता माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी ही गोष्ट नीट समजून घ्या. मुलांना फक्त मार्कासाठी अभ्यास करायला नका लावू. मार्क हे तात्पुरते असतात, पण त्या कन्सेप्ट जर त्यांना क्लिअर असतील, त्यांनी ते समजून घेऊन अभ्यास केला असेल, तर त्यांना लाईफमध्ये त्या कधी उपयोग येतील. मी स्वतः इंटरव्ह्यू घेते. इंटरव्ह्यू घेताना आमचा फोकस हा नसतो की तो मुलगा किती बोलतोय, काय बोलतोय, तर तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न कशा पद्धतीने करतोय आणि तो प्रश्न सोडवायची त्याची तयारी आहे की नाही, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल. तर आयुष्यात कोणत्याही ठिकाणी काही प्रॉब्लेम येऊ शकतात. मग त्या प्रॉब्लेममध्ये आपण घाबरून जाणार की ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. हे जे स्किल असतं ते ह्या लॉजिकल थिंकिंगमधनंच डेव्हलप होतं. कधी आपण टेन्शनमध्ये आलो तर समोर काय गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करता आला पाहिजे, ना की त्यांचं टेन्शन घेऊन आजारी पडावं. बरोबर की नाही? हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर हे स्किल तुमच्या मुलांमध्ये आत्तापासून रुजवायला सुरुवात केली तर त्यांना अभ्यासात तर याचा नक्की फायदा होईलच, पण इतर गोष्टींमध्येही त्याचा फायदा होईल. आता तुम्ही म्हणताल की आपण कधीपासून हे स्किल रुजवू शकतो, तर ते नक्की एकदम झाल्यापासूनही काही काही टेक्निक असतात. बाळ झाल्यापासून किंवा पोटात असल्यापासून त्या गोष्टी तुम्ही कंटिन्युअसली वेगवेगळ्या पद्धतीने करत राहिलात तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. अगदी 2 वर्षाच्या बाळासोबत तुम्ही जेव्हा लपाछपी खेळता तेव्हा त्यातही लॉजिकल स्किल डेव्हलप होतच ना. तेही विचार करतं, त्यांच्या मेंदूला विचार करायची सवय लागली पाहिजे. गणितासारखा विषय जो भाषेवर अवलंबून असतो, त्यासाठी तुम्हाला त्या संकल्पना समजून घ्यायची गरज असते. त्या कशा समजून घ्यायच्या, त्या लक्षात कशा ठेवायच्या. आपल्यापैकी कित्येक पालक आहेत जे मुलं बोलायला लागले की त्यांना 1 ते 10 नंबर बोलायला शिकवतात. पण हे ठीक आहे, त्यात वाईट काहीच नाही, चांगलं आहे. पण जर त्यांना पुढे चांगल्या सवयी अभ्यासाच्या बाबतीत लावायच्या असेल, अभ्यासाबाबतीत इंटरेस्ट तयार करायचा असेल, तर त्या पद्धतीने म्हणजे घोकमपट्टी करून काही उपयोग नाही. तुम्ही त्यांना 1 ते 10 अंक नका शिकवू. पहिल्या वेळेस महिनाभर, 2 महिन्याभर 4च अंक शिकवा. पण तुम्ही त्यांना असं शिकवलं की हे म्हणजे 1 आहे, हे म्हणजे 2 आहे, हे म्हणजे 3 आहे. तर ते त्यांना ओळखता आलं पाहिजे, मोजता आलं पाहिजे. ती ॲबिलिटी डेव्हलप झाली तर त्यांना मॅथ्स हा विषय आवडायला लागेल. बऱ्याच मुलांना मॅथ्स आवडत नाही. का नाही आवडत? कारण आपण ते बाकीच्या विषयांसारखं शिकवायला बघतो. गणित हा विषय असा नक्कीच नाही आहे की तुम्ही फक्त पाठ करा आणि पेपर लिहा झालं. तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक भागावर गणित लागेल. घरातही लागतं रोज. घरातली उदाहरणं देऊन मुलांना शिकवता आलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टींचे टेक्निक मी तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून शिकवायचा प्रयत्न करेन. आता हा चॅनल सुरू मी आधी का नाही केला किंवा त्याच्यामागे नेमकं कारण काय? तुम्ही असे YouTubeवर सर्च कराल तर लॉजिकल थिंकिंग किंवा क्रिटिकल थिंकिंगचे खूप सारे चॅनल भेटतील. त्यातही माझ्या चॅनलमध्ये काय वेगळं भेटेल हे तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघितल्यावर नक्कीच जाणवेल आणि तुमच्या कमेंट मला वाचायला आवडेल की तुम्ही माझ्याकडनं ज्या एक्सपेक्टेशन्स ठेवल्यात त्या तुमच्या फुलफिल होत आहेत की नाही. हा चॅनल कधी सुरू करावा अशी गोष्ट माझ्या डोक्यात आली नव्हती. पण लॉकडाऊनमध्ये आम्ही असेच पझल सोडवत बसलो होतो, मी आणि माझे हसबंड. तेव्हा ते मला बोललेले की तू जर असे ॲप्टिट्यूडसाठीचे क्वेश्चन सोडवायला लोकांना मदत केली, त्याच्यासाठी YouTubeवर चॅनल खोलला तर खूप चालेल. पण त्यावेळेस मी ते सिरियसली घेतलं नाही.
खरं तर ते माझे प्रेरणास्थान आहे हा चॅनल सुरू करण्यासाठी. त्यांच्याकडनं ही आयडिया मला भेटली. पण त्यानंतरही मला अजून एक सांगायला आवडेल, की मी रोज ऑफिसला जाते. माझं वर्क फ्रॉम होमची फॅसिलिटी आहे, पण मुलगी घरून तेवढं काम करून देत नाही आणि मला माझं काम 100% पूर्ण करायला आवडतं आणि प्रामाणिकपणे करायला आवडतं, म्हणून मी रोज जाते. पण मग आम्ही दोघं गेल्यावर ती असते आईंजवळ. तर मग ती ज्या काही गोष्टी ऑब्झर्व करते त्यांना करते. त्यांना बघून ती खूप साऱ्या गोष्टी शिकते. जसं की त्या जेवण झालं तर सगळे ताट वगैरे उचलून किचनमध्ये नेऊन ठेवत होत्या. ती ते बघून शिकली आणि आता ती रात्री पण जेवण झालं की स्वतः ग्लास, ताट वगैरे स्वतः उचलून नेऊन मागे ठेवते. तसे ते जे वय असतं 5 वर्षाच्या आतलं, मुलं खूप ऑब्झर्व करतात आणि खूप त्यातून शिकायचा प्रयत्न करतात. मग मला असं वाटलं, की तिला जर मला काही शिकवायचं असेल, तर आईच्या माध्यमातून शिकवणं हे उत्तम आहे. कारण ती त्यांच्यासोबत जास्त वेळ राहणार. जर मी घरात कमी वेळ असेल, तर मी तिला शिकवेल, पण तेवढं शिकवलं जाणार नाही. पण मग तेच गोष्ट त्यांनी शिकवली, तर तिला वेळही जास्त मिळेल आणि ती लवकर शिकेलही. तर मग आता त्यांचं जर शिक्षण बघितलं तर त्या 4थी शिकलेल्या आहेत. तर त्यांना गणितातलं किंवा विज्ञानातलं एवढं माहिती नाही. पण त्यांनाही हे जमेल. ही आयडिया सुचली आणि कुठेतरी वाटलं की नाही आता मला हा चॅनल सुरू केला पाहिजे. तर मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आईंसारखे असे बरेचसे ग्रँडपॅरेंट्स असतील, आजी-आजोबा असतील, ज्यांच्यासोबत त्यांच्या नातवंड राहतात. मग त्यांना त्यांच्या नातवंडांच्या मुलांना शाळेत टाकल्यावर अभ्यास घ्यायचा असेल तर ते कसे घेऊ शकतील? तर मग मी तो विचार करून ठरवलं की मी मराठी भाषेतच जे आपले मराठी आजी-आजोबा आहेत, त्यांच्यासाठी पुस्तकं घेऊन तो अभ्यास करून घेईन. शिवाय माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला छोट्या-छोट्या टिप्स सांगेल. छोटे-छोटे व्हिडिओ टिप्ससाठी सांगेल की त्यांचा अभ्यास कसा सुधरवाल तुम्ही. फक्त पुस्तकी अभ्यास आपण या चॅनलच्या माध्यमातून नाही करणार. आपण इतर गोष्टीही शिकणार आहे, जेणेकरून तुम्हाला विज्ञान, गणित अशा विषयांची भीती नाही वाटणार. तर माझे व्हिडिओ अशा पद्धतीचे असतील, की जे कोणी आजी-आजोबा असतील त्यांनी बघितले, तर ते त्यांच्या नातवंडांचा अभ्यास घेऊ शकतात. किंवा ज्या हाऊसवाईफ असतील, ज्यांना आपल्या मुलांचा अभ्यास घ्यायचा असेल आणि ज्यांना ट्युशन लावता येत नसेल. सगळ्यांचीच परिस्थिती नसते, की बाहेरची ट्युशन लावता येईल. आम्ही कधी ट्युशन नाही लावलं, पण आम्ही ह्या सिच्युएशनपर्यंत पोहोचलो, की आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलो. तर ट्युशन म्हणजे सगळं काही नसतं. पण जे कोणी ट्युशन लावू नाही शकत, त्यांच्यासाठी हा माझा चॅनल आहे. तुम्ही नक्की बघा. तुमचे जे अ, विचार असतील माझ्या चॅनलबद्दल, तुमच्या ज्या काही सूचना असतील, की मी हे इम्प्रूव्ह केलं पाहिजे, ते नक्कीच कमेंट्सच्या माध्यमातून सांगा. मला आवडेल ते आणि मी तेवढं स्वतःच सुधारण्याचा प्रयत्नही करेन. तर ह्या सर्व आजी-आजोबांसाठी मुलांचे लॉजिकल आणि क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप होण्यासाठी हा चॅनल सुरू करावा असं मला वाटलं. तुमची साथ मला कायम राहील याची मला अपेक्षा आहे. आता लॉजिकल थिंकिंग काय असतं, ते कसं स्टेप बाय स्टेप डेव्हलप करता येईल, हे इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्कीच पाहू. सो माझ्यासोबत नक्कीच राहा. माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.